राधिका मसालेचा प्रभाव इथपर्यंत कळतर होता, पण तुमच्या टीमची कमाल आहे मॅडम. खरंय तुमचं म्हणणं. माझी सगळी टीम माझ्या बरोबर आहे म्हणून हे सगळं शक्य झालं. राधिका मसालेचा इथवरचा प्रवास जरी खडतर असला तरी आजची अचीवमेंट ह्या लोकांमुळे शक्य झाली. दरम्यानच्या काळात कंपनीमध्ये बरेच प्रॉब्लेम झाले, पण ठीक आहे. तुमच्यासारखी कंपनी आमच्या कंपनी बरोबर टायअप करण्यात इंटरेस्ट दाखवतीये, ही सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही म्हणजे आम्ही तुम्हाला गृहीत धरत नाही. आम्ही आमच्या अटी तुमच्या समोर मांडल्या, आमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडल्यात, प्राप्त परिस्थिती मांडली. आता तुम्हाला काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगा, मन मोकळेपणानं सांगा. बरोबर आहे ना सर? हो, म्हणजे आपल्यामध्ये डील होण्याआधीपासून जर आपल्याला एकमेकांचे व्ह्यूज माहीत असतील तर मग पुढे काही अडचण येणार नाही. यू आर राईट. आम्ही खूप विचार केलाय, आमच्याही काही फारशा अटी नाही. तुमची काही हरकत नसेल तर मग आपण हे पक्क समजूया. राधिका, राधिका कुठे? आई तुम्ही ऑफिस मध्ये? हा, राधिकाला भेटायचं. राधिकाला मीटिंग मध्ये येते. मी तिला निरोप दे. आई आई म्हणावला. मी देतो निरोप, तुम्ही बसा ना आधी. नाही आज बसू शकत नाही, तुम्ही निरोप द्या बरं. मला आज जावं लागेल. आई मी देतो निरोप, तुम्ही बसा ना. मी जाते. अहो तुम्ही थांबा ना एक मिनिट. ठीक आहे, मग आनंद भाऊजी पेपर्स तयार कर. नाही थांबा. आई, थांबा थांबा. आई राधिका तू चल माझ्यासोबत. मला त्याच्यासोबत काय बोलायचंय. चल. काय झालं आई? मला बोलायचंय ना, चल ना. मीटिंग सगळं नाही तुझ्यासोबत बोलायचं. तू चल. काय झालंय काय? एनी प्रॉब्लेम? कोण येतं? काही नाही, मॅडमची आई येते. काय झालंय का? हं? घरी सगळं ठीक आहे ना? बाबांना काही झालंय का? अथर्व कुठे आहे? ही समजा ठीक आहे, इथं गडबड झाली आहे ताई. म्हणजे ही सगळी माणसं आहेत का नाही? ही शनायानं पाठवलेली माणसं आहेत, सगळे खोटी माणसं आहेत. काय बोलताय तुम्ही हे? हा वय खरं आहे ताई. त्या कंपनीचं नुकसान व्हावं ना म्हणून शनायानं या लोकांना सगळ्यांना इथं पाठवलेलं आहे. हे कसं शक्य आहे? काहीतरी काय? मी काय करणार आहे माहितीये? मीच माणसं पाठवणार आहे राधिका मसालेमध्ये. कशाला म्हणजे काय? राधिका मसालेचा हिस्सा विकत घेण्यासाठी. काऊन म्हणत नाही? आपल्याला खोटं बोलेल का आपल्यासोबत? हे सगळं त्या कानानं ऐकलं, लगेच ती मला सांगायला आली. मी बिलकुल ना ते उचलतच नाही म्हणून तर मला इथे यावं लागलं ना. थांबा. उठा. निघा. पहिली काय झालंय? सर, ही शन्याने पाठवलेली माणसं आहेत. सगळेजण बोगस आहेत. काय? हो, म्हणूनच तर आई आणि बकुळा मावशी इथे आले. बकुळा मावशीने स्वतःच्या कानांनी ऐकलंय ही सगळी शन्याची माणसं. निघा इथून. परत कंपनीत पाय ठेवाल ना तर याद राखा. आधी कमाल यांची, हे असं काय वागताय? तुम्ही कसे वाटतं ते पहा ना. लाज नाही वाटत तुम्हाला? इनफ राधिका मॅडम, आम्हाला कोणी पाठवलं नाही. आणि काय बोलताय तुम्ही? कोणी शनया? आता कोण आहे ही शन्या? बस खोटं बोलू नका. इथनं निघा. पालवलकर, काय हे? हा सगळा प्रकार काय आहे? कोणी शनया? आमचा काही संबंध नाही. उगाच खोटं बोलू नका. पहिली जरा शांत व्हा, आपण आधी खात्री करून घेऊया. आता खात्री कसली करायची? आई आणि बकुळा मावशी खोटं नाही बोलणार. त्यांनी खात्री करून घेतली आणि म्हणूनच त्या इथे आले. उभे काय राहिला? जा, निघा. हाऊ डेअर यू? तुम्हाला माहितीये का मी कोण येते?
हे सगळं तुम्हाला महागात पडेल हा? पानवलकर, हे सगळं चुकीचं आहे. अरे आमचंही काय रेप्युटेशन आहे. पुन्हा इथे यायचं काय? राधिका मसाल्याचं तोंडही पाहायची इच्छा नाही आमची. चला रे, यांच्याशी व्यवहार केला नाहीये ना तेच बरं आहे. चला. हो निघा.